केवले स्वरूप वटवृक्ष झाला सह्याद्री, उज्ज्वल भविष्य हे घडविण्यासाठी ज्ञानाचा मार्ग सह्याद्री. सह्याद्री आहे सह्याद्रीची रणरागिणी. सह्याद्रीची रणरागिणी. नसानसात भरली तडप, मनी जिद्द ओसंडते, संकटाच्या वावटळातही तलवारीस मलकाकते. नजरेत आहे अंगार अण, पावलात बेधडक रोल, धाडसी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल, गाजतो सर्वत्र कडक बोल. कदम महापती दोन घरांनी, उमरी खेड रत्नागिरी, कैलासापरी सुंदर माती, कोकण स्वर्ग पृथ्वीवरी. दोन घरांची नाती जुळली, आनंद झाला दोन्ही घरी, सयाजी अनुसया विवाह बंधन, भेट झाली जन्मांतरी. अपत्य असावी पदरी आपल्या, मणिकर्णिका जशी समतोल, धाडसी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल. एक नाही दोन नाही, एक नाही दोन नाही, 5 मुलींचं दान पदरात, एकच पुत्र पोटी मिळाला तरी हर्ष दाटला मनात. लाड मुलींचे कोड कुणाचे, लक्ष्मी वसली आपल्या घरात, आपल्या परीने दोघे करती कौतुक मुलींचे खूप जोरात. मुली शिकाव्या मोठ्या व्हाव्या, थोरा मोठ्यांचे असती बोल, धाडसी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल. त्यांच्या बहिणी सुरेखा सुषमा भाग्यश्री सरला, सुरेखा सुषमा भाग्यश्री सरला, एका होणी एक सबला. संतोषही शिक्षण घेतो, रेणुकाने तर चंगच बांधला. शिक्षण घेऊ मोठे होऊनी, काढू आई बाबांचे नाव चांगलं. एकापेक्षा एक शिकले, गरिबीतही हेतू नाही बंगला. खेळकर रेणुका खेळात पुढे, सायकल फिरवी गोल गोल, धाडसी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल. प्राथमिक पासून माध्यमिक शिक्षण HA शाळा एकच नंबर. खूप मोठ्या शाळेत त्या शिकले. प्राथमिक पासून माध्यमिक शिक्षण HA शाळा एकच नंबर. भल्या भल्यांची मुले तिथे, रेणुका दाखवी आपली हुन्नर. पैसेवाल्यांची इथे मुले सारी, नाट्य सहलीत सतत पुढे, रेणुकाच्या मनात खंत भारी. या साऱ्यांचे घेतले सहल ही फूल, धाडशी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल. परचुरे सरांनी साथ दिली, कमवा शिकाची हाक दिली, शिकता शिकता धाडसी झाली. मारामारी आणि मैत्री पण केली, खेळ धाडसी खेळत गेली. सायकल कबड्डी चॅम्पियन झाली, शिक्षिका होऊन मुले घडवली, अपूर्ण स्वप्ने पूर्ण केली. व्हॉलीबॉल कबड्डी खेळ धाडसी, स्लो सायकल गोल गोल, स्लो सायकल गोल गोल, धाडसी एका रणरागिणीचा गाजतो सर्वत्र कडक बोल. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचगरी सतीच्या प्रांगणात सौ स्मिता संजय चाळके म्हणून सहाय्यक शिक्षिकापदी रुजू झाल्या. चाळके मॅडम म्हणजे कपाळावर ठसठशीत लाल टिकली, ठसठशीत 52 कशी सोन्याचे डाग, दोन्ही हातात काचेच्या हिरव्या बांगड्या आणि सणवार म्हटले की मोत्याचा साज. असा सालंकृत रूप आजकाल दुर्मिळ म्हणून खास उरले. हे झाले त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बाह्यरूप. अंतरंगाने त्या आहेत कणकर, आत्मविश्वासू, स्पष्टवक्त्या, प्रामाणिक, पण तितक्याच संवेदनशील. तिच्या कार्यक्रमाला जमलेल्या सगळ्या पाहुण्यांना माझा नमस्कार. लहानपणापासून आम्ही तिला शाळा घर सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना कार्यरत कसरत करताना पाहिलं. तिने आयुष्यात खूप अडचणींना सामोरे गेली, पण तिने त्या माझ्या आईवडिलांनी कधीच त्या अडचणींचा झळ आम्हाला लागू दिली नाही. ती एक उत्तम मुलगी, सून,
बायको, आई, शिक्षिका, सासू, आजी आहे. प्रत्येक नातं तिने प्रेमाने, संयमाने आणि जबाबदारीने जपलं. मला माहीत नाही की मला या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यासारख्या उत्तम प्रकारे सांभाळता येतील की नाही, पण तिच्यासारखी एक उत्तम आई बनण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आम्ही तिघही भावंड तिने दिलेल्या संस्कारांवर चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू. आई, तुला सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढचे आयुष्य आनंद, आरोग्य आणि सहकाराने भरलेले असावे हीच मी देवाकडे प्रार्थना करते. आई, तुला निवृत्ती समारंभाच्या खूप खूप शुभेच्छा. इथे बसलेले सर्व शिक्षक सहकारी आणि चाळके मॅडमचे कुटुंबीय. चाळके मॅडम ही माझी मैत्रीण माझ्यानंतर 1 वर्षाने आली, त्यामुळे ती खरोखरच त्यावेळी अल्लड मैत्रीण होती. अनेकदा त्यांचा हा अल्लडपणा इतका असायचा की 2च इमारती त्यावेळी, आणि एक इमारत मला आठवतं आहे राजाभाऊंच्याच, मला वाटतं ते भाड्याने घेतलेली होती, रस्त्याच्या पलीकडे होती, आणि 3 वर्ग तिथे भरायचे, आणि त्या 3 वर्गात शिक्षकांचे 2 तास सलग असायचे आणि मग इकडे यायचं. असं ती त्यावेळी शाळा होती. आणि ही मुख्य इमारत, आज जी ऑफिस वगैरे आहे ती झालेली नव्हती त्यावेळी, फक्त पत्र्याची इमारत होती. त्या काळात आम्ही काम करत असताना साहजिकच धावपळ व्हायची, आणि चाळके मॅडम सुरुवातीला खूपच उत्साही होत्या. त्या इतका उत्साह असायचा की धावाधाव चालू असायची. अनेकदा कासार सर मला म्हणायचे, मॅडम जरा त्यांना सांगा पडतील. असे ते दिवस होते. आणि त्यावेळी आम्ही फक्त 5 जणी होतो. मी, चाळके मॅडम, वरेकर मॅडम, देवी पाटील आणि जैन मॅडम, 5 जणी आम्ही शाळेत होतो. आज ही संख्या खूपच वाढलेली आहे. आणि मला आठवतं आहे की स्काउट गाईड हा विषय जो होता तो विषय न राहता खरोखर जीवन कौशल्य मुलांना कशी प्राप्त होतील या दृष्टीने आम्ही अनेक उपक्रम राबवले. आणि तो जो कॅम्प असायचा स्काउट गाईडचा, तो खरोखर मग चुली मांडण्यापासून मुलांना सुद्धा स्वयंपाक नाही, कमीत कमी तुम्ही गट करा, खिचडी तरी बनवलीच पाहिजे. उपस्थित सर्व व्यासपीठ आणि सर्व शिक्षक वर्ग, मित्र, नात्याने माझ्या वहिनी आहेत, पण आम्हाला वहिनी म्हणून कधी हातमार्ग झाली नाही त्यांना. आजपर्यंत आम्ही प्रत्येक काय असेल ते चाळके मॅडमच प्रत्येक गोष्टीत त्यांना आम्ही हातमार्ग झालो. खरं तर थोरात सर, तो कालखंड आठवत असेल 1988चा. त्यावेळी BA आणि 6 जूनला जे सासर त्यांचं चिंचघरी आहे, त्या सासरमध्येच जे जिल्ह्यातलं नामवंत विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये काम करण्याची संधी सह्याद्री शिक्षण संस्था, जिल्हाच नाही तर राज्य स्तरावरील एक नामांकित विद्यालय म्हणून आहे. आजच्या या सौ चाळके मॅडम यांच्या सदिच्छा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित शालेय समिती सदस्य माननीय राजाभाऊ चाळके, तसेच शालेय समिती सदस्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री थोरात सर, तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री फणसे सर, आजच्या सत्कारमूर्ती श्री आणि सौ चाळके मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वरेकर सर, शालेय समिती सदस्य महेशजी चाळके, त्याचबरोबर चाळके मॅडमच्या विनंतीला मान देऊन आलेले आमचे सर्व माजी शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, त्याचबरोबर पर्यवेक्षक, विद्यालयाचे सर्व माझे सहकारी शिक्षकवृंद, प्राथमिक विभागाचे सर्व शिक्षकवृंद, अनेक मुख्याध्यापक यांच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याचबरोबर अनेक सहकारी शिक्षकवृंद मिळाले. आपल्यामध्ये असणारी कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, विद्यार्थी घडवणं. आमचे मार्गदर्शक राजाभाऊ, स्कूल कमिटीचे सदस्य थोरात सर, महेश सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक वरेकर सर, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, या विविध पदावरती विविध शाळांमध्ये काम केलेले आमचे सगळे आदरणीय गुरुजन, व्यासपीठासमोर बसलेले चाळके मॅडमचे नातेवाईक,
त्यांच्या मुली, त्यांचे चिरंजीव का दिला 2 नंबर आम्हाला? मग कारण वेगवेगळे प्रकारची असायची. मला असं आठवतं आहे की इथे सुद्धा आमचा संघ आलेला होता, इथे गॅदरिंग झालं त्यावेळेला. तिथेही यांचा 1 नंबर आला, पण आमचा 2 नंबर आला. पण आम्ही असं कधी म्हटलं नाही की आम्हाला 2 नंबर का. पण चाळके मॅडमचा 1 नंबर हा पहिला हक्क त्यांचा, आणि काय नाही मिळालं तर मग 2 नंबर 3 नंबर कधी माहितीच नाही. अर्थात ती स्पर्धासाठी निकोप होती. वारे सरांनी माझी उल्लेख मुद्दामासाठी केला की वारे सरांनी 1 वर्ष आपल्या निवडीला गॅदरिंग घेतलं. सर्वसाधारणपणे सावर्ड्यात बरेच वर्ष सावर्ड्यात व्हायचं, पण त्यांना असं वाटायला लागलं नाही आपण निवडीला घ्यायचं आहे, कारण त्यांना नंबर मिळवायचा होता. मग झालं, पुन्हा स्पर्धा सुरू झाली. परीक्षक बाहेरनं आणले, म्हणजे जवळचे परीक्षक कोण नको, पासरीटी होते वगैरे सगळे बरेच आरोप असतात असे. मग परीक्षक बाहेरनं आणले, मग त्या निवडीमध्ये सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुवर्य फणसे सर, या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वारेकर सर, ज्यांनी मला संधी दिली, त्याच्यात 2 सेकंद गेली तुमच्याकडे, ती वाढवून घेईन. आमचा काळ हा 1998 ते 2005, बरोबर ना मॅडम? या काळामध्ये डिजिटल काहीही नव्हतं, डिजिटल नव्हतं. आता इथं सगळं मिळतं. मॅडम सांगायच्या मला, सर सांस्कृतिक कार्यक्रम आहे, गाणं हवं आहे, पहिल्या कडव्यात हा विषय, दुसऱ्या कडव्यात हा विषय, जगताप मॅडम समोर आहेत, तिसऱ्या कडव्यात हा विषय, अशी 9 कडवी हवेत. तेवढी लिहायची, चालीवर बसवायची आणि त्यांच्या ताब्यात द्यायची, आणि मग तो डान्स बसवायचा. हे बरोबर आहे ना मॅडम? सहवासात हे जे क्षण होते हे इतके गोड होते ना. मी आता रिटायर झालेला माणूस जर बाहेर झोपाळ्यात बसलो तर एक क्षण आठवण्यात दिवस जातो माझा. खडूच्या त्या पांढऱ्या रेषात तुमचं आयुष्य रंगून गेलं. फळ्यावरच्या प्रत्येक अक्षरात स्वतःचं स्वप्न उठून गेलं. स्मिता मॅडम तुमचं नाव घेताच डोळ्यात आदर दाटून येतो. शिक्षक नाही, आईच जणू प्रत्येक विद्यार्थ्याला वाटून येते. पुण्याच्या शिक्षणातून घडलेली खेड्याच्या मातीशी नातं जुळवलं. न्यू इंग्लिश स्कूल अंगणात ज्ञानाचं झाड तुम्ही रुजवलं. स्मितेच्या हास्यात कडकपणा आणि डोळ्यात माया दाटलेली. शिस्तीतही प्रेमाची किनार हीच तुमची ओळख ठरलेली. 15 ऑगस्ट 26 जानेवारी असो, कार्यक्रमाचा जल्लोष सजवला. नृत्यातून गीतातून शाळेचा कोपरा प्रत्येक वेळी उजळवला. स्वतः नाचून मुलांना शिकून आनंदाचा रंग भरलात. चुका झाल्या तरी हसत हसत त्यांना पुन्हा उभं केलात. सहल असो वा दैनंदिन वर्ग, प्रत्येक गोष्टीत लक्ष दिलं. जेवणापासून शिस्तीपर्यंत आईसारखं सगळं पाहिलं. घर संसार नोकरी सांभाळत 3 लेकरांना घडवलं. अश्विनी प्रवीणा सिराजमध्ये तुमचं संस्कार विश्व म्हटलं. स्वाभिमानाने जगणं म्हणजे काय, स्वाभिमानाने जगणं म्हणजे काय हे तुम्ही जगूनच दाखवलं. करारीपणा आणि प्रेम याचा सुंदर संगम घडवून ठेवला. आज निरोपाचा हा क्षण आला. मन मात्र मान्य करत नाही. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात तुमची चाहूल थांबत नाही. डोळ्यात पाणी, पोटावर हास्य, अशीच ही निरोपाची वेळ तुमच्या जाण्याने उणीव असेल. हीच खरी भावना खेळ. मॅडम तुम्ही निवृत्त होत आहे, पण आमच्या मनातून नाही. तुमचं शिकवणं, तुमचं हसणं कधीच विसरता येणार नाही. आदरणीय व्यासपीठ, या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर सगळे, स्कूल कमिटीचे सदस्य, आमचे राजाभाऊ, ज्यांनी नोकरीला लागल्यापासून आत्तापर्यंत साथ दिलेली आहे, तसेच या ठिकाणी लांबवर प्रवास करून आलेले आमचे सगळे सहकारी शिक्षक वर्ग, इथे उपस्थित असलेले आजी माजी शिक्षक आणि शिक्षिका, कारण विद्यार्थी तोंडात राहिलेला शब्द म्हणून पटकन विद्यार्थी आला. अशा प्रकारे या ठिकाणी आज अतिशय आनंदाचा हा दिवस आहे. या दिवसानिमित्त पण भाषण करायची सवय नाही हो मला, तरी पण मी आज लिहून आणलेलं आहे, वाचणार आहे.
आणि मनातले काही बोल सांगणार आहे. प्रथमतः मी या शिक्षण संस्थेचे आपले कैलासवासी गोविंदरावजी निकम आणि अनुराधाताई निकम यांचं स्मरण करते. तसेच या ठिकाणी मला सगळे दिसत आहेत, सगळे माझ्या कार्यक्रमाला आलेले आहेत, पण माझी एक मैत्रीण या ठिकाणी नाही आहे, मोघे. तिला श्रद्धांजली वाहते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझ्या परमात्म्याच्या कृपेने मी ज्या घरात जन्माला आले ते माझे आई बाबा श्री सयाजी विठ्ठल कदम, सौ अनुसया सयाजी कदम हे माझे आई बाबा. यांनी मला अतिशय उत्तम संस्कार दिले, शिक्षण दिले. आजही त्यांची पुण्याई माझ्या पाठीशी उभी आहे. मला 4 बहिणी 1 भाऊ. सगळ्यांचे उत्तम संस्कार चाललेले आहेत. तीही माझ्या आईवडिलांची कृपा. 26 एप्रिल 1988 साली मी विवाहबद्ध होऊन या चिंचणी गावची सून झाले. 6 जून म्हणजे 1.5 महिन्याने, जवळजवळ 1 महिन्यानेच या मातृतुल्य संस्था शिक्षण संस्थेच्या विद्यालयात मी सहाय्यक शिक्षिका म्हणून रुजू झाले. ईश्वर कृपेने माझे सासू सासरे सुभेदार श्री श्रीधर महादेव चाळके आणि सासूबाई चंद्राबाई श्रीधर चाळके यांच्या इच्छेने मी ही नोकरी स्वीकारली. कारण मी घेतलेलं शिक्षण हे मास्तरीचं शिक्षण आहे अशी त्यांची भाषा होती. ही मास्तरीण आहे, हिचं शिक्षण हे मास्तरीण होण्याचं आहे. कारण त्यावेळेस लोकांना एवढं DED हा प्रकार एवढं माहिती नव्हता. मग माझी सून शिक्षिका व्हावी अशी आमच्या सासूबाईंची अतिशय इच्छा असताना मी नाशिकला असताना त्यांनी इकडे लगेच येऊन संस्थेला भेटून, सरांना भेटून माझ्या नोकरीसाठी धडपड केली आणि मला ताबडतोब बोलवून घेतलं. या ठिकाणी जोशी मॅडम म्हणून रुजू झाल्या होत्या, त्यांची नेमणूक झाली होती. पण मी जेव्हा तार मिळाली तशी लगेच इथे आले तेव्हा कासा सरांना फोन आला जोशीबाईचा की मला खेळला नोकरी मिळाली. त्या इतक्या आनंदित झाल्या की माझी आता सून इथे नोकरीला लागणार. आणि खरोखर मी त्या ठिकाणी रुजू झाले. त्यांनी मला शिक्षणासाठी अतिशय मोलाची साथ दिली आणि अशा प्रकारे मी या शाळेमध्ये हजर झाले. आणि पण एक व्यक्ती मात्र खूप नाराज होते, ते म्हणजे माझे पती संजय राव. कारण त्यांना इच्छा नव्हती की मी इथे राहावं, त्यांना असं वाटत होतं की मी नाशिकला जावं. पण मला नोकरी करण्याचा फार उत्साह होता, त्यामुळे मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना नाशिकला पाठवलं. अशा प्रकारे आमचा संसार सुरू झाला आणि या ठिकाणी माझ्या सासूबाईंच्या मार्गदर्शनाखाली माझा संसार सुरू झाला. आणि या ठिकाणी मला 3 मुलं अश्विनी, प्रवीणा आणि श्रीराज हे तिघांनी पण मला उत्तम साथ दिली. त्या माझ्या मिस्टरांनी पण मला चांगली साथ दिली. याच्यामध्ये उत्तम सून होण्यासाठी जी सासूबाईंनी मला घडवलं तसंच शाळेच्या कामामध्ये मार्गदर्शन सुद्धा माननीय मुख्याध्यापक श्री कासा सर यांच्याकडून मी खऱ्या अर्थाने शिक्षिका म्हणून घडले. कारण त्यांचं प्रत्येक बारकाईने लक्ष असणं. साधं मुलं जरी साफसफाईला बाहेर काढली तर ते मला प्रश्न विचारायचे, साफसफाईला बाहेर काढलीत? होय. कुठे हातात झाडू कुठे? काय साफसफाई कशी करणार तुम्ही? इथपासून ते आम्हाला घडवत होते. पेपर तपासलेला गठ्ठा लगेच मागून घ्यायचे. चोरगे सरांना माहिती असेल, कारण आमच्या वेळेस S पाटील सर, चोरगे सर हे आम्ही सगळे अनुभवलेले शिक्षक आहोत. आम्हाला घडवलं त्यांनी. अशा प्रकारे शाळेमध्ये मी कामाला लागले. सर्व्हिसची पहिली वारंवार भेटले की मला विचारायचं आहे, नीट काम करतेस ना, मुलांना नीट शिकवतेस ना? मी सगळ्यात त्यांना जास्त घाबरायचं. कृपा केली की या सर्व्हिसमध्ये मला अतिशय देवासारखी माणसं मिळाली. कासार सरांनी तर मला घडवले. त्यानंतरचे मुख्याध्यापक श्री थोरात सर, PV पाटील सर, सावर्डेकर सर, फणसे सर, वारे सर आणि आता आहे ते वरेकर सर यांच्या हाताखाली काम करताना अतिशय आम्हाला आनंद होतो. बरंच काही शिकायला मिळतं आणि आम्ही शिकलो सुद्धा. तसेच माझे सहकारी शिक्षिका यांच्यावर हसत खेळत रागवत चिडत वैतागत का होईना पण आम्ही अतिशय आनंदामध्ये दिवस काढले आणि काहीतरी शिकलो. आणि आजही अगदी
रिटायर होतोपर्यंत आम्हाला शिकायला मिळालं. त्या वेबसाईट, ते ऑनलाईन, हे सगळं अजूनही शिकावं लागलं आम्हाला आणि ते आम्ही शिकलो. खरोखर एक वेगळी मजा होती. पण आता त्या वयानुसार आता त्या गोष्टी, कारण सरांचा लगेच आदेश पडतो, हे ही वेबसाईट ओपन करा, हे ट्रेनिंग घ्या. कुठलं ट्रेनिंग आता घेता आणि आत्ता देतात. त्यामुळे आता असं खरंच मनापासून वाटतंय की बास, आपण भरपूर केलं, आता बाजूला व्हावं, तरुणांना चांगली संधी द्यावी. असो, एवढंच माझं म्हणणं आहे की माझी विद्यार्थ्यांसाठी जाता जाता मला एवढंच सांगावं असं वाटतं, या पाखरांनो परत फिरावे. इथून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांना एकच सांगावं असं वाटतं, कधीतरी आपल्या विद्यालयामध्ये भेट द्या, बदललेलं विद्यालय बघा, चाललेलं बांधकाम जरा बारकाईने बघा. या रामसेतू बांधताना केलेल्या खारुताईची मदत पाहून तुम्हीही एक खारुताई व्हा. भावी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी तुमचीही साथ मिळावी. विद्यालयातील ज्ञानाची ज्योत, राष्ट्राची दौलत उत्तर भर घालीत राहो अशी परमेश्वराला चरणी प्रार्थना करते. वेळात वेळ काढून आलेले माझे सर्व आजी माजी शिक्षक आणि इथे जमलेल्या सर्व शिक्षकांना, पदाधिकाऱ्यांना आभार मानते आणि इथेच थांबते. जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद. चाळके मॅडमचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, आणि वेळ फार झाले, सगळ्यांची नावं घेत नाही, उपस्थित सर्व शिक्षकेतर कर्मचारी व चाळके मॅडमचे नातेवाईक, खरं म्हणजे चाळके मॅडमने आजचं निमंत्रण केलं आहे ते सर्व्हिसला लागल्यापासून जे जे त्यांचे सहकारी होते त्या सर्वांना निमंत्रण त्यांनी केलेलं आहे. हे फार अगदी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण सर्व्हिसला लागल्यापासून काही रिटायर झाले आहेत, काही कालाच्या पडद्याआडसुद्धा गेले असतील कदाचित, पण आठवण राहिली आहे, याला महत्त्व आहे. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, शब्दांनी ज्ञान वाढवणारे, जगण्यातून जीवन घडवणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणारे, सत्याचा मार्ग दाखवणारे, प्रामाणिकपणाची शिकवण देणाऱ्या, आयुष्याला पुरेल अशी ज्ञानाची शिदोरी देणाऱ्या चाळके मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण सगळं जमलेलं आहोत. या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सभापती राजाभाऊ चाळके यांचे मी शब्दसुनाने आभार मानते. पण जुळवून आणणाऱ्या नियोजकांच्या युक्तीचे आभार. उत्तम उदात्त विचाराने प्रेरित असे कार्यक्रम घडवून आणणाऱ्या आयोजकांच्या इच्छाशक्तीचे आभार. मी सती हायस्कूलमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असताना चाळके मॅडमला मी जेव्हा अनुभवलं आहे तर त्यांचं नेतृत्व धडाडीचं आणि जो काही त्यांच्या कडे अभ्यासक्रम असेल तो व्यवस्थित पार पाडणं आणि त्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी जे नैपुण्य मिळवून दिलं विद्यालयाला ते वाखाणण्यासारखं आहे. आणि संसार बघत शाळेचा कार्यभार त्यांनी इतका सुंदर आणि अप्रतिम सांभाळला आहे की त्याची वाखाणणी केली तर काही वावगं ठरणार नाही. मी सौ छाया रघुनाथ कारंडे. चाळके मॅडमबाबत मला एकच सांगायचं आहे, इथे सर्व बाबतीत त्या शालेय ह्याच्यामध्ये खरंच छान आहेत, पण माझी जीवाभावाची मैत्रीण सगळ्या सुखादुःखात आमचं जे म्हणजे शैक्षणिक सोडून जे घरातील समस्या ज्या काय असतील ते दोघींनी आम्ही एकमेकींना सांभाळून घेत आम्ही आमच्या समस्यांचा हल करत होतो. मन मोकळे, पण कुठेतरी मन मोकळं करायला पाहिजे ते मी चाळके मॅडमकडे किंवा चाळके मॅडम ह्या माझ्याकडेच करत असायचे. एवढंच मला जीवाभावाची मैत्रीण म्हणून सांगायचं. आमच्या चाळके मॅडम म्हणजे हुरहुरणारी व्यक्तिमत्व, सगळ्यांच्या आवडत्या, जशा विद्यार्थी प्रिय तशा त्या शिक्षक प्रियही आहेत आणि सगळ्यांना सामावून घेणाऱ्या, प्रत्येकाचं मन जपणाऱ्या. तसं बघितलं तर माझं त्यांच्याशी फारसं हे नव्हतं, कारण मी दुपार सत्राला होते, त्या सकाळ सत्राला होत्या, पण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्या नेहमी पुढे असायच्या आणि त्यांच्यामुळं सगळ्या शाळेला यश मिळायचं. निश्चितच आम्हाला त्यांचा अभिमान होता आणि अजूनही आहे. आता या सेंड ऑफच्या निमित्तानं त्यांनी माझी शिक्षकांना सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि त्यानिमित्तानं आम्हाला सगळ्या शिक्षकांची भेट झाली. खरं तर त्यांना खूप खूप धन्यवाद.
मी आईला थँक्यू म्हणून मेसेज देते, कारण तिने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. लहानपणापासून आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे खेळ असू दे, डान्स असू दे, अभ्यास असू दे, प्रत्येक वेळी आम्हाला ती आमच्या पाठीशी उभी राहिली आणि तिच्या या सगळ्या तिच्या पायीच आज आम्ही आज चांगल्या प्रकारे आमचं घर संसार चांगल्या प्रकारे सांभाळत आहोत. आणि आज मी माझ्या आईला खूप चांगल्या थँक्यू म्हणण्याची इच्छा आहे मला. थँक्यू. मी आज माझ्या आईला खूप खुश आणि हॅपी बघतोय आणि मी तिला खूप थँक्यू बोलावंसं वाटतं आहे, कारण की मी आज आर्मीमध्ये आहे. सर्व जिथे जी उभा आहे ते सर्व काय तिच्या पायीच उभं आहे आणि मला खूप खुशी आहे आज ती रिटायर होती आहे आणि तिने आमच्यासाठी खूप केलं आहे आणि तिचं पुढचं आयुष्य रिटायरमेंटचं खूप खुशी जावं आणि आमची हीच अपेक्षा असेल आणि माझ्याकडनं जी काय सेवा असेल ती मी तिची करायला इच्छुक आहे. थँक्यू.